नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. कल्पना करा, तुमच्या समोर स्वतः मृत्यू उभा आहे आणि तो तुमच्या सर्वात प्रिय व्यक्तीला घेऊन जाणार आहे. तर तुम्ही काय कराल? पळून जाल की त्याच्याशी लढाल? एक स्त्री होती जिने मृत्यूशी लढण्याचा निर्णय घेतला आणि फक्त लढलीच नाही तर यमराजांनाही हरवलं. हो, ही गोष्ट आहे सावित्रीची. आणि आज आपण जाणून घेणार आहोत वटपौर्णिमेचे खरं रहस्य, वडाच्या झाडामागचं सायन्स आणि एक अशी गोष्ट जी 90% लोकांना अजूनही माहीत नाही. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या वेद पुराण ज्ञान चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत एक असा सण जो फक्त परंपरा नाही तर तो आहे प्रेमाची ताकद, नात्यांमधील विश्वास आणि समर्पणाची पराकाष्ठा. होय, आपण बोलतोय वटपौर्णिमाबद्दल. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मद्र देशाचा राजा अश्वपती याची एक सुंदर, बुद्धिमान आणि अत्यंत तेजस्वी मुलगी होती सावित्री. तिच्या सौंदर्य इतकाच तिचा स्वभावही पवित्र आणि दृढ निश्चयी होता. योग्य वर मिळावा म्हणून तिने स्वतःच पती निवडण्याचा निर्णय घेतला. एक दिवस जंगलात भ्रमण करत असताना तिला सत्यवान नावाचा तरुण दिसला. तो राजघराण्यात जन्मलेला असला तरी त्याचे वडील अंध झाले होते आणि त्याचे राज्यही गेले होते. तरीही सत्यवान अत्यंत गुणी, प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ होता. सावित्रीला तो मनापासून आवडला आणि तिने त्यालाच आपला पती म्हणून निवडले. पण जेव्हा ती घरी परतली तेव्हा महर्षी नारदांनी एक गंभीर इशारा तिला दिला. सत्यवान अत्यंत गुणी आहे, पण त्याचे आयुष्य खूप अल्प आहे. तो फक्त 1 वर्षच जगेल. हे ऐकूनही सावित्रीचा निर्णय बदलला नाही. ती म्हणाली, एकदा निवडलेला पती मी कधीच बदलणार नाही. राजा अश्वपतीने अखेर तिचा निर्णय मान्य केला आणि सावित्रीचा विवाह सत्यवानाशी लावून दिला. लग्नानंतर सावित्रीने राजवैभव सोडून साधे जीवन स्वीकारले. ती आपल्या सासू सासऱ्यांची सेवा करत आनंदाने राहू लागली. पण तिच्या मनात नेहमी नारदांनी सांगितलेला दिवस फिरत होता. जसा तो दिवस जवळ येऊ लागला तशी सावित्री अधिकच जागरूक झाली. तिने कठोर व्रत आणि उपवास सुरू केले आणि मग तो काळा दिवस उगवला. सत्यवान रोजच्या प्रमाणे जंगलात लाकूड तोडायला गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. अचानक सत्यवानाला चक्कर आली आणि तो खाली कोसळला आणि त्याचा श्वास थांबला. सावित्रीने त्याचे डोके आपल्या मांडीवर घेतले, पण तिला माहीत होतं की ही शेवटची वेळ आहे. तेवढ्यात तिथे एक दिव्य प्रकाश प्रगट झाला. तो होता यमराज, मृत्यूंचा देव. त्यांनी सत्यवानाचे प्राण आपल्या पाशात घेतले आणि पुढे निघाले. पण इथे कथा बदलते. इथे सावित्री रडली नाही, ती घाबरली देखील नाही. ती यमराजांच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला. ते म्हणाले की तू इथपर्यंत येऊ नकोस, परत जा. पण सावित्री शांतपणे म्हणाली, जिथे माझा पती तिथेच माझं स्थान. तिच्या शब्दात इतकी शक्ती होती की यमराजही प्रभावित झाले. यमराजांनी तिच्या धैर्याने प्रभावित होऊन तिला वर मागायला सांगितला. सावित्रीने एकामागून एक वर मागितले. सासऱ्यांचे हरवलेले राज्य परत मिळावे, त्यांना त्यांच्या डोळ्यांना दृष्टी मिळावी, तिच्या पित्याला पुत्र प्राप्त व्हावेत. यमराजांनी सर्व वर तिला दिले. शेवटी सावित्रीने एक हुशार वर मागितला, मला आणि सत्यवानाला 100 पुत्र होत. यमराज थोडा वेळ थांबले, कारण हे शक्य होण्यासाठी सत्यवान जिवंत असणे आवश्यक होते. त्यांनी तिची बुद्धी ओळखली आणि शेवटी सत्यवानाला पुन्हा जीवदान दिले. ही कथा आपल्याला शिकवते की निष्ठा आणि प्रेमाची ताकद अमर असते. संकटात घाबरण्याऐवजी धैर्याने उभं राहणं महत्वाचं. बुद्धी आणि संयम वापरला तर अशक्यही शक्य होतं. वटपौर्णिमेला वडाची झाडाची पूजा का केली जाते हा प्रश्न अनेकांना पडतो. वडाचं झाड म्हणजे फक्त एक झाड नाही, तर ते आहे जीवन, स्थैर्य आणि अखंडतेचं प्रतीक. भारतीय परंपरेनुसार वडाच्या झाडात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचा वास मानला जातो. म्हणजेच
निर्माण, पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचं प्रतीक म्हणजे वटवृक्ष. याच कारणामुळे हे झाड पवित्र आणि पूजनीय मानलं जातं. पण इथे फक्त श्रद्धा नाही तर यामागे विज्ञानही आहे. वडाचं झाड खूप वर्ष जगतं, त्यामुळे ते दीर्घायुष्याचं प्रतीक मानलं जातं. त्याच्या फांद्या जमिनीत पुन्हा रुजतात, म्हणजेच निरंतर वाढ आणि स्थिरता, आणि म्हणूनच वडाचं झाड म्हणजे अखंड सौभाग्य आणि मजबूत नात्यांचं प्रतीक असतं. आता वटपौर्णिमा व्रत हे केवळ एक धार्मिक कर्म नाही, तर ते आहे प्रेम, निष्ठा आणि समर्पणाचं प्रतीक. या दिवशी विवाहित स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुखासाठी व्रत करतात. हे व्रत आपल्याला शिकवतं की नातं टिकवण्यासाठी विश्वास आणि संयम हा किती महत्त्वाचा आहे. आजच्या काळात हा व्रत फक्त एक परंपरा म्हणून नाही, तर नात्यांना मजबूत करण्याचा एक सुंदर मार्ग आहे. आता आपण जाणून घेऊया की वटपौर्णिमाचं व्रत आणि पूजा कशी केली जाते. तर सकाळी लवकर उठून स्नान करतात, स्वच्छ आणि पारंपरिक वस्त्र परिधान करतात. त्यानंतर पूजा साहित्य तयार केलं जातं, जसं की हळद, कुंकू, फुले आणि फळे, अगरबत्ती, दिवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वडासाठी लागणारा दोरा. यानंतर स्त्रिया वडाच्या झाडाजवळ जातात, झाडाला पाणी अर्पण करतात, हळदी कुंकू लावतात, फुलं वाहतात आणि मग वडाच्या झाडाभोवती दोरा गुंडाळत फेऱ्या मारतात. प्रत्येक फेरीसोबत त्या आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. यानंतर सावित्री सत्यवानाची कथा ऐकली जाते आणि शेवटी उपवास पूर्ण करून नैवेद्य अर्पण केला जातो. या सगळ्या विधीमागचं खरा सार काय आहे, तर तो आहे नात्यांमधील विश्वास, एकमेकांसाठी असलेलं समर्पण आणि आयुष्यभर साथ देण्याची भावना. वटपौर्णिमा आपल्याला आठवण करून देते की खरं नातं हे फक्त शब्दांनी नाही, तर कृती आणि श्रद्धेने टिकतं. मित्रांनो, आज आपण वटपौर्णिमेचा खरा अर्थ, वडाच्या झाडाचं महत्त्व आणि सावित्री सत्यवानाची प्रेरणादायी कथा जाणून घेतली. पण एक छोटा प्रश्न तुम्ही स्वतःला नक्की विचारा, आपण फक्त परंपरा पाहतोय का, की या मागचा खरा अर्थ समजून घेतोय? कारण वटपौर्णिमा हा फक्त एक सण नाही, तो आहे नात्यांमधील विश्वास, संयम आणि समर्पण यांचा उत्सव. आजच्या काळात नाती टिकवणं कठीण होत चाललं आहे, पण सावित्रीने आपल्याला शिकवलं की खरं प्रेम कधी हार मानत नाही. आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की हे विचार प्रत्येकापर्यंत पोहोचायला हवेत, तर हा व्हिडिओ तुमच्या कुटुंबियासोबत आणि मित्रांसोबत नक्की शेअर करा. कदाचित कोणाच्या तरी आयुष्यात यामुळे सकारात्मक बदल होईल. आणि अशाच प्रकारच्या भारतीय संस्कृती, परंपरा आणि ज्ञानाने भरलेल्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण इथे आपण फक्त माहिती देत नाही, तर जीवन समजून घेण्याचा प्रयत्न करतो. शेवटी इतकंच सांगेल की नाती जपा, वेळ द्या आणि आपल्या संस्कृतीशी जोडलेले राहा. धन्यवाद.